नमस्कार. आज आपण बनवणार आहोत कपकेक. हे कपकेक अतिशय टेस्टी लागतात खायला आणि हे बघा असे सॉफ्टही तयार होतात आणि असे आतूनही एकदम असे जाळीदार तयार होतात. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी बाउल घेतलेला आहे, त्याच्यावरती मी चाळण ठेवली आहे. आता 1 मोठा कप इथे मी मैदा आणि अर्धी वाटी मी पिठी साखर घेतलेली आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण याला चाळून घेऊया. आता मी पुन्हा इथे मी अर्धी वाटी पिठी साखर घेत आहे आणि त्यामध्ये मी 1 छोटा चमचा मी कोको पावडरही घालत आहे. आपण आता हेही चाळून घेऊया. बघा अशा पद्धतीने चाळून झालेलं आहे. आता इथे मी 2 मोठे चमचे मिल्क पावडर घेतली आहे. आपण ही पावडरही आपण चाळून घेऊया. अशा पद्धतीने चाळून घेतलं आहे. आता यामध्ये मी 4 चमचे तूप घातलं आहे. आपण आता हे तूप चांगलं मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने मिक्स झालेला आहे. आता इथे मी 1 छोटा चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे आणि चिमूटभर खाण्याचा सोडाही वापरलेला आहे आणि त्याचबरोबर इथे मी वेलची पावडरही घातलेली आहे. इथे मी कुठलाही इसेन्सचा वापर केलेला नाही आहे. आता आपण असं थोडं थोडं दूध टाकत आपण अशा पद्धतीने बॅटर तयार करून घेऊ केकचं. हे बघा खूप जसं पातळही नाही आणि खूप असं घट्टही नाही, अशा पद्धतीने पण बॅटर तयार करून घेतलेलं आहे. त्यानंतर याच्यात मी थोडेसे ड्रायफ्रुट्सही घालत आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेऊ. इथे मी रोजच्या वापरातल्या वाट्या घेतलेल्या आहेत. आपण याच्यात कपकेक बनवणार आहोत. आता याला आपण तूप लावून घेऊया. आपण अशा पद्धतीने आपण बॅटर या कपमध्ये टाकणार आहोत आणि वरतून गार्निशिंगसाठी ड्रायफ्रुट्सही घालूया. आता इथे मी हे का जाळण ठेवलेलं आहे एका टोपामध्ये मीठ टाकून खाली. आपण हे प्रीहीट करायला ठेवलं होतं. आता आपण हे सगळे वाट्या आपण ह्याच्यात ठेवून देऊ. हे बघा अशा पद्धतीने आता आपण हे 20 मिनटं बेक करायला ठेवून देऊया. हे बघा 20 मिनिटांत तयार आहे कपकेक. चला तर मग रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.